Okay, students, welcome and today our discussions of the reflection of light under the topics, that is the 9 topics of the 11th standard optics. We discussions before the conditions of the reflections. We know what is the reflections of the lights and how can they happen. Then consider this is the one of the boundaries between two different mediums. This mediums is considered the water mediums or solid mediums. This is the water mediums and this is the air mediums. The lines of the rays or the ray of lights are comes towards on the boundary of, they are separated of two different medium, that is one of the air and another is a water mediums. जेव्हा एकाच किंवा नंबर ऑफ रेज ऑफ द लाईट्स येत असतात आणि त्याच सेम मीडियममध्ये ते काय करतात, ट्रॅव्हल्स होत असतात विदाउट पासिंग थ्रू द अनदर मीडियम्स. दिस इज नोन ॲज रिफ्लेक्शन्स ऑफ द लाईट्स. हे असून रे डायग्रामनं आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट दाखवत असतो. तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट दाखवत असताना एक इमेज फॉर्मेशन होत असते अनदर साइड्स. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण रिफ्लेक्शन्स म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे आणि रिफ्लेक्शन म्हणजे काय हे समजल्यानंतर आपण बघायचं रिफ्लेक्शन्स ऑन प्लेन मिरर्स किंवा प्लेन सरफेसवर कसे रिफ्लेक्शन होत असतं. मे बी मिरर असू शकते, वॉटर सरफेस असू शकते, कुठलीही सरफेस जी काही रिफ्लेक्टेड सरफेस आहे ते कसे असायला पाहिजे, प्लेन असायला पाहिजे. तेव्हा कसे होत असते आपण या ठिकाणी बघायचं आहे. देन हेडिंग्स, द रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्लेक्शन of light in plane surface. प्लेन सरफेस, सरफेस कसा आहे आपल्याकडे आज प्लेन सरफेस आहे आणि त्याच्यावर होणारे रिफ्लेक्शन्स आपण या ठिकाणी स्टडी करणार आहे. जेव्हा प्लेन सरफेसवर रिफ्लेक्टेड होत असते, द ऑब्जेक्ट इन फ्रंट ऑफ द रिफ्लेक्टेड सरफेस, in front of the reflected surface, the image will be formed virtually and inverted and inside to the planes किंवा inside to the another sides. म्हणजे काय होत असते, जेव्हा एखादी ऑब्जेक्ट इन फ्रंट ऑफ द प्लेन सरफेसच्या समोर ठेवल्यानंतर ती काय होत असते, इमेज फॉर्म होत असते. इमेज फॉर्मड अँड इमेज इज अ इमेज फॉर्मड and they are virtual and inverted. इमेज तयार होत असते, कसं होत असते, व्हर्च्युअल अँड इन्व्हर्टेड अशा पद्धतीने इमेज तयार होते. इन्व्हर्टेड म्हणजे काय होत असते, उलट इमेज तयार होत असते. इफ इज अ सेम साईज, आणि कसं होत असते, सेम साईज अँड सेम डिस्टन्स फ्रॉम द डिफरंट, जे काही डिस्टन्स असते आपल्या प्लेन सरफेसमध्ये आणि ऑब्जेक्टमध्ये जितका डिस्टन्स असते तितकाच डिस्टन्स त्या सरफेसमध्ये आणि त्याच्या फॉर्म झालेल्या इमेजमध्ये असते. म्हणजे सेम साईज अँड सेम डिस्टन्स, इमेज फॉर्मड सेम साईज अँड सेम डिस्टन्स. एक एक्झाम्पल द्यायचं म्हणजे आपण जर एखाद्या आरशासमोर थांबले असेल तर रोज सकाळी आपण आरशासमोर थांबतच असतो. स्पेशली फिमेल्स जास्त थांबत असतात तर त्यांना जास्त माहिती असतं, त्यांना चांगलं समजते रिफ्लेक्शन्स ऑन अ प्लेन मिरर्स. तर तेव्हा आपण कन्सिडर केला की आपण एखाद्या सर्टन हाईटचा आपण 5 फीटचा आहे, 6 फीट्स, किती जरी हाईटचा आपण आहे तर इमेज असा फॉर्म होत नाही की आपली हाईट मोठी दाखवते किंवा 15-20 फूट हाईट दाखवते किंवा लहानच हाईट दाखवते, असं नाही. तर ते कसं होत असते, सेम साईज, आपली साईज आपण जाडा आहे त्यामध्ये सुकडा दिसतो किंवा आपण या ठिकाणी सुकडा आहे त्यामध्ये भला मोठा हेल्दी माणूस दिसतो, असाही काय न होता ॲज इट इज सेम साईज दिसतं. आणि डिस्टन्स आपण जितक्या लांब इमेज मिररपासून जितका लांब थांबू आपला इमेज जे काही मिररमध्ये दिसते तितका लांब दिसत असते. आणि इन्व्हर्टेड म्हणजे काय, ते उलट दिसत असते. कन्सिडर करा आपण एखाद्या वेळेस उजव्या हात जर वर केला किंवा कुठल्याही उजव्या हातला मुवमेंट करत असला तर इनसाइड द इमेज दे विल बी मुव्हिंग द लेफ्ट हँड मुवमेंट करत असतं. ते कसं इमेज होत असतं, इन्व्हर्टेड इमेज विल बी फॉर्मड. वी स्टँडिंग ऑन द मिरर ऑर ऑन द सरफेस, प्लेन सरफेस आहे, एक प्लेन मिरर आहे, त्यावर आपण थांबलेला आहे आणि आपण जेव्हा खाली बघत असतो ती आपली रिफ्लेक्टेड image will be formed another sides of the
अनदर साईड्स म्हणजे वेगळ्या साईड्समध्ये ते दुसऱ्या साईड्समध्ये तयार होत असते. कन्सिडर या ठिकाणी आहे एक प्लेन मिरर आहे असं कन्सिडर केलं आणि या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, स्टँडिंग हिअर, विल बी स्टँडिंग हिअर. आणि आपली इमेज जी काय दिसते अशा पद्धतीनं आपली इमेज त्या ठिकाणी दिसत असते. इट इज इन्व्हर्टेड अँड सेम साईज. या ठिकाणी इट इज कन्सिडर 5 फीट हाईट असेल तर ही पण ह्याची इमेज हाईट किती असते, 5 फीटच असते. याची असेल तर किती पण कन्सिडर करा 1 मीटर्स इतकं जर विड्थ असेल तर त्या ठिकाणी देखील तितकंच विड्थ असते. वॉटर सरफेसवर देखील आपण थांबल्यानंतर एखाद्या तलावाच्या साईडला विहिरीच्या साईडला थांबल्यानंतर आपली इमेज फॉर्म होत असते. हौदाच्या वर थांबल्यानंतर आपली इमेज जी काही फॉर्म होत असते ती इमेज अशा पद्धतीने एक्झाम्पल घेऊन आपण स्टडी केलं. तर आणि त्याचबरोबर जेव्हा आपण एखाद्या सलूनमध्ये जात असतो नंबर ऑफ मिरर्स त्या ठिकाणी असतात. कुठल्याही सलूनमध्ये असू दे किंवा शोरूममध्ये, कपड्याच्या शोरूममध्ये कुठल्याही ठिकाणी नंबर ऑफ प्लेन सरफेसेस किंवा प्लेन मिरर आर सिच्युएटेड ऑन दॅट साईड्स. आणि त्या ठिकाणी आपण बघत असतो की बॅक साईड आणि फ्रंट साईड अशा पद्धतीने दोन सरफेस त्या ठिकाणी लावलेले असतात. ते प्लेन सरफेस असतात, ते मिरर असतात. तर त्या मिररमध्ये जर एखादी ऑब्जेक्ट आपण ते बसल्यानंतर आपली फ्रंट साईड आणि बॅक साईड नंबर ऑफ इमेजेस झालेले आपल्याला दिसत असतात. सलूनमध्ये गेल्यानंतर आपल्या फ्रंटला एक मिरर असते आणि बॅक साईडला एक मिरर असते, कारण की आपण मागचे देखील जी काही हेअरस्टाईल आहे, मिस्टेक असू दे किंवा चांगले काम असू दे, बघण्यासाठी त्या ठिकाणी ठेवलेले असतात. तर त्या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ इमेजेस दिसत असतात. त्यामध्येच बाजूने अजून एक दिसत असते, त्याच्यामध्ये अजून एक दिसत असते, असे लांब लचक असल्यासारखे दिसत असते. द नंबर ऑफ इमेजेस आर फॉर्मड ड्यू टू द मल्टिपल रिफ्लेक्शन. ते कशामुळे दिसत असतात, द नंबर ऑफ इमेजेस इल फॉर्मड द मल्टिपल रिफ्लेक्शन्स. हे केव्हा होत असते, जेव्हा दोन डिफरंट प्लेन मिररमध्ये प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेसमध्ये एक ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर, म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त मिरर बी असू शकतात, मे बी 2च कन्सिडर करू. 2 मिररमध्ये जर एक ऑब्जेक्ट म्हणजे आपण त्या ठिकाणी जाऊन बसलं तर आपले नंबर ऑफ इमेजेस तयार होत असतात. द ऑब्जेक्ट विल बी केप्ट. द ऑब्जेक्ट केप्ट इन बिटवीन 2 मिरर or 2 plane mirror. 2 plane mirror. The object is situated in between 2 plane mirrors and inclined at the angle. Inclined the angle थीटा. थीटा इतका अँगल त्या दोन मिररचा अँगल इन्क्लाइड अँगल आहे असं कन्सिडर केलं आहे. देन द नंबर ऑफ इमेजेस विल बी फॉर्म ड्यू टू द मल्टिपल रिफ्लेक्शन्स. कशामुळे होत असतात, नंबर ऑफ इमेजेस. द नंबर ऑफ इमेजेस फॉर्मड ड्यू टू मल्टिपल रिफ्लेक्शन्स. मल्टिपल म्हणजे एकपेक्षा जास्त, मल्टिपल्स रिफ्लेक्शन्स. अशा पद्धतीनं मल्टिपल रिफ्लेक्शन्स झाल्यानंतर एक नंबर ऑफ इमेजेस फॉर्म होत असते. एकामध्ये एक मिररमध्ये, त्या मिररमध्ये देखील इमेजेस दिसत असते, त्या मिररमध्ये देखील इमेजेस आपल्याला दिसत असते. बट मिरर इज 2च मिरर असतात. तर हे कशावर डिपेंड असते, आपल्यावरच्या हातात असते की आपण किती इमेजेस फॉर्म करायचे, म्हणजे किती खोलवर दिसायला पाहिजे, किती डीपवर दिसायला पाहिजे. हे करण्यासाठी हे कशावर डिपेंड असते, इट इज डिपेंड्स द एक्झॅक्टली नंबर ऑफ द इमेजेस विल बी डिपेंड ऑन द अँगल बिटवीन मिरर वेअर एक्झॅक्टली केप्ट. म्हणजे अँगल आणि आपण ज्या ठिकाणी बसलो त्यामध्ये अँगल ऑफ मिररचे अँगलवर डिपेंड असणार आहे काय, द फॉर्मेशन्स ऑफ इमेज. किती नंबर ऑफ इमेजेस फॉर्म होतं. इट इज ऑल्सो डिपेंड्स ऑन द अँगल, म्हणजे जी काही थीटा अँगल आहे, इट इज द थीटा अँगल, ह्या अँगलवर डिपेंड असते. द एक्झॅक्ट नंबर ऑफ image formations or images depends on the angle between mirrors, upon
डिपेंड्स अपॉन द एंगल बिटवीन एंगल थीटा, एंगल बिटवीन mirrors and we kept the exactly ऑब्जेक्ट कुठं आहे त्याच्यावर डिपेंड असते, वेअर द ऑब्जेक्ट, ठीक आहे, वेअर द ऑब्जेक्ट, अशा दोन गोष्टीवर डिपेंड असते. मेनली डिपेंड्स ऑन द अँगल ऑफ बिटवीन द टू मिरर्स, दोन मिररमध्ये जे काही अँगल असते त्याच्यावर डिपेंड असते. कन्सिडर करा n इज इक्वल टू 360 डिवाइडेड बाय थीटा. थीटा काय आहे, अँगल बिटवीन टू मिरर्स. देन n इज इवन, जर n इवन असेल, काही कंडिशन्स आहेत की कसे इमेज होते किंवा किती इमेजेस फॉर्म होत असते या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, काय कंडिशन्स बघायच्या अगोदर n अशा आहे आणि कॅपिटल N बी द नंबर ऑफ इमेजेस विल बी फॉर्मड. कॅपिटल N बी द नंबर ऑफ इमेजेस will be formed. किती नंबर ऑफ इमेजेस तयार होते असते, कॅपिटल एन आहे असे कन्सिडर करू. जर स्मॉल एन इट इज द इवन नंबर्स, एन इज द इवन नंबर्स, देन कॅपिटल एन इज इक्वल टू n minus 1. दिस इज इरिस्पेक्टिव्ह वेअर द ऑब्जेक्ट. हे कशावर आहे, ऑब्जेक्ट कुठं आहे हे कशावर डिपेंड नसणार आहे. इट इज इरिस्पेक्टिव्ह द ऑब्जेक्ट वेअर सिच्युएटेड. अँड सेकंड कंडिशन्स वेन n इज अ ऑड इंटिजर्स. जर n इवन इंटिजर असेल तर असं असणार आहे, n इज ऑड इंटिजर्स देन ऑब्जेक्ट इज एक्झॅक्टली अँगल ऑफ बायसेक्टर. अँगल ऑफ बायसेक्टर म्हणजे दुभाजक असणार आहे. ठीक आहे, दुभाजक म्हणजे दोन एक अँगलला एक्झॅक्टली हाफने डिवाइड करणार. कन्सिडर करा थीटा इज इक्वल टू, म्हणजे अँगल ऑफ बायसेक्टर म्हणजे थीटा डिवाइड बाय 2. थीटा इट इज एनी अँगल्स अँड थीटा डिवाइड बाय 2 इट इज अँगल ऑफ बायसेक्टर्स. देन n इज अ ऑड इंटिजर्स, n is odd integers. n is odd integer आहे असं कन्सिडर केलं. देन and object will be exact on the bisectors. Object will be exact on the bisectors. Then n is equal to small n minus 1. अशा पद्धतीने असणार आहे. देन n हे जर ऑड इंटिजर असेल, त्याचबरोबर जे काही ऑब्जेक्ट आहे अँड ऑब्जेक्ट विल बी एक्झॅक्टली ऑन द बायसेक्टर, म्हणजे त्या बायसेक्टरवर असंच असेल तर काय असणार आहे अशा पद्धतीने. देन नेक्स्ट आहे n इज द ऑड इंटिजर आहे आणि जे काही ऑब्जेक्ट आहे ते कशावर नसताना, आता हे काय करायचं, ऑब्जेक्टला काय करायचं, त्या बायसेक्टरवरून थोडासा आजूबाजूला करायचा आहे, तेव्हा काय होईल या ठिकाणी आपण बघायचं आहे. देन थर्ड n इज ऑड इंटिजर्स अँड objects is of the bisectors. ठीक आहे, अशी जर कंडिशन असेल तर जी काही नंबर ऑफ इमेज फॉर्मेशन इज इक्वल टू स्मॉल n, म्हणजे नंबर ऑफ इमेज फॉर्मेशन इज ऑलवेज ऑड नंबर बिकॉज n इज ऑड इंटिजर. n काय आहे, ऑड इंटिजर आहे. त्याचबरोबर जे काही ऑब्जेक्ट आहे ते बायसेक्टरवर न ठेवता, अँगल ऑफ बायसेक्टर म्हणजे थीटा बाय 2 या सिच्युएशन या पोझिशनला न ठेवता थोडीशी चेंज केल्यानंतर जे काही नंबर ऑफ इमेजेस मिळणार आहे हे नंबर ऑफ इमेजेस इज ऑलवेज ऑड असणार आहे बिकॉज कॅपिटल N इज इक्वल टू स्मॉल n. देन फोर्थ वन कंडिशन इज n इज अ नॉट इंटिजर. n इंटिजर नाही असं कन्सिडर केलेलं आहे. देन n इज ए नॉट इंटिजर. नॉट इंटिजर म्हणजे हे इंटिजर नसता, काहीतरी असणार 6.1, 7.1, 10 डिवाइड बाय 3 अशा कुठले तरी नंबर असणार आहे.
बट इट इज इंटिजर नसणार आहे. देन इट इज नॉट इंटिजर्स, देन n इज इक्वल टू m, कॅपिटल N इज इक्वल टू m. आणि m हे काय असणार आहे, इंटिजर ऑफ द n's. m इज द इंटिजर इनसाइड द n. m इज द इंटिजर ऑफ n's. ठीक आहे. अशा पद्धतीने 4 कंडिशन्स आपल्याला फाइंड आउट करू शकतात की किती नंबर ऑफ इमेजेस आपल्याला भेटू शकतात जेव्हा 2 प्लेन्सच्या मध्ये, 2 मिररच्या मध्ये, प्लेन मिररच्या मध्ये एक ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर. आणि त्याचबरोबर हे कशावर डिपेंड असणार आहे, एक कंडिशन्स या ठिकाणी आपण बोललं, द एक्झॅक्ट नंबर ऑफ इमेजेस इज डिपेंड्स अपॉन द अँगल बिटवीन मिरर्स. 2 मिररमध्ये जे काही अँगल असणार आहे त्याच्यावर डिपेंड असणार आहे, आणि ऑब्जेक्ट कुठं ठेवलेला आहे त्याच्यावर देखील डिपेंडच असणार आहे. ठीक आहे. तर कन्सिडर करा थीटा, म्हणजे ही सगळी गोष्टी थीटावर डिपेंड असणार, थीटावर n डिपेंड असणार आहे, आणि n वर काय डिपेंड असणार आहे, नंबर ऑफ इमेज फॉर्मेशन्स. देन थीटा इज 45 डिग्री असं कन्सिडर केला. देन n इज इक्वल टू 360 डिवाइड बाय 45 डिग्री केलं. n इज 360 डिवाइड बाय 45 डिग्री असं कन्सिडर केलेलं आहे. देन n इज इक्वल टू 8 येईल, करेक्ट, n इज इक्वल टू 8. देन n इज इक्वल टू 8 हे काय असणार आहे, एक इवन इंटिजर असणार आहे. इट इज इवन नंबर्स, इमेज विल बी फॉर्म्ड, काय असणार आहे, इट इज इवन नंबर असणार आहे. आणि आपल्याला जर काढायचं असेल तर नंबर ऑफ इमेजेस विल बी इज इक्वल टू n-1. n किती आहे, 8 आहे, 8 या ठिकाणी ठेवलं, -1 केला म्हणजे नंबर ऑफ इमेजेस किती भेटत आहे, 7 इमेजेस त्या ठिकाणी भेटतात. जेव्हा जे काही 2 प्लेन्सचे अँगल असतात आपण काय केलेलं आहे, चेंजेस त्या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर जर ऑड येत असेल तर n हे ऑड आहे असं कन्सिडर करायचं असेल तर या ठिकाणी मी काय करतो, काहीतरी नंबर्स वगैरे ठेवा आणि जे काही n आहे 7 आन्सर येतं असं कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे, 38 वगैरे ठेवा किंवा कुठलीही नंबर्स ठेवल्यानंतर काहीतरी ऑड नंबर आपल्याला भेटत आहे. तर ही ऑड नंबर n इज इक्वल टू ऑड इंटिजर आहे आणि ऑब्जेक्ट जर एक्झॅक्टली ऑन द बायसेक्टर्स आहे आणि ही अँगल जी काही 38 अँगल आहे असं कन्सिडर किंवा कितीतरी अँगल्स आहे, 40 किंवा 38, 41 इतके अँगल आहे असं कन्सिडर केल्यानंतर देन जी काही अँगल ऑफ बायसेक्टर्स, पोझिशन्स ऑफ the object is 38 divided by 2. This is equal to 38 divided by 2 is equal to 19. म्हणजे 19 डिग्री एका प्लेन पासून 19 डिग्री इतका अँगल फॉर्म केल्यानंतर त्या ठिकाणी आपण काय केलं, ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. तर नंबर ऑफ इमेजेस फॉर्मड, किती नंबर ऑफ इमेजेस फॉर्म होतात, इवन नंबर ऑफ इमेजेस विल बी फॉर्मड. हे फॉर्म्युला यूज करून आपण काढू शकतो. असं कन्सिडर करा की ऑड इंटिजर आहे आणि हे बायसेक्टरवर न ठेवता कुठल्या एका सिच्युएशन्सवर ठेवलेलं आहे. तर जे काय नंबर ऑफ इमेजेस भेटणार आहेत ते n एवढेच नंबर ऑफ इमेजेस भेटणार आहेत. तर ही असं कंडिशन नसता, बायसेक्टर नसेल तर स्मॉल n इज इक्वल टू कॅपिटल N, म्हणजे जी काही व्हॅल्यू ऑफ 360 डिवाइड बाय थीटा येते तीच व्हॅल्यू असणार आहे आपली इमेज, नंबर ऑफ इमेजेस. ठीक आहे, थोडंसं रिव्हिजन करायचं. रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय आपल्याला माहिती आहे आणि आपण बघितलं प्लेन सरफेसवर लाईटचे रिफ्लेक्शन कसे होत असते. तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट तयार झाल्यानंतर इमेज विल बी फॉर्मड इनसाइड अनदर साइड्स ऑफ द मिरर्स किंवा कुठल्याही पद्धतीचा जे काही रिफ्लेक्टिंग सरफेस आहे आपला त्याच्या ऑपोजिट साईडमध्ये तयार होत असतं. ठीक आहे, द इमेज विल बी फॉर्मड व्हर्च्युअल अँड इन्व्हर्टेड असणार आहे. व्हर्च्युअल म्हणजे एक वास्तविक इमेज असणार आहे, त्याचबरोबर इन्व्हर्टेड म्हणजे उलट इमेजेस असणार आहे. देन इमेज फॉर्मड इन द सेम साईज अँड सेम डिस्टन्स. जे काय आपण बघितलं सांगितलं एक एक्झाम्पल, जर आपण सुकडे असेल किंवा जाड असेल त्याच साईजची इमेज आपल्याला त्या ठिकाणी दिसते जर मिरर प्लेन असेल तर. या ठिकाणी आपण काय डिस्कस करत आहे, प्लेन सरफेसवर कसं रिफ्लेक्शन होत आहे असं डिस्कशन करत आहे. ठीक आहे, तुम्ही गाडीच्या हेडलाईट समोर जाऊन उभारल्यानंतर तुमची जी काही डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन आहे त्या ठिकाणी वेगळंच दिसणार आहे. तर ते कसं असणार आहे, प्लेन मिरर किंवा प्लेन सरफेस नसणार आहे, ते मे बी कॉन्केव्ह असणार आहे, कॉन्व्हेक्स असणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त बघतोय प्लेन सरफेसमध्ये सेम साईज असणार आहे आणि सेम डिस्टन्सवर असणार. ठीक आहे, सेम साईज आणि सेम डिस्टन्सवर असणार आहे. त्याचबरोबर जे गाडीचे ग्लासेस असतात
किंवा मिरर्स असतात, जे साईड मिरर्स असतात बाईकचे, ते त्या ठिकाणी लिहिलं तर ऑब्जेक्ट विल बी ॲपियर्स काय जरी लिहिलंस दे आर बी क्लोजर देन दे ॲपियर्स, म्हणजे ज्या ठिकाणी ते आहे त्याच्यापेक्षा ते जवळ दिसत आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे दिलेले असतात. ते सेफ्टीसाठी दिले असतात आणि त्यामध्ये थोडीशी चेंजेस फॉर्मेशन्स केलेले असतात त्याच्या प्लेन सरफेसमध्ये. तर प्लेन सरफेसमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की सेम साईज आणि सेम डिस्टन्सवरच दिसते, म्हणजे जी काही जर प्लेन सरफेस आपली जर बाईकला असेल तर जी मागची येणारी बाईक जितक्या डिस्टन्सवर तितक्या डिस्टन्सवर आपल्याला त्या ठिकाणी मध्ये दिसत असते. द ऑब्जेक्ट विल बी केप्ट इन बिटवीन द टू प्लेन मिरर्स इन्क्लाइंड द अँगल थीटा, म्हणजे इतक्या थीटा अँगलनं दोन इमेजेस तयार केलेले आहेत. तर काही एक्झाम्पल्स वगैरे आपण डिस्कशन केलेलं आहे की एखाद्या प्लेन सरफेसवर थांबल्यानंतर काय होत असते. तर एक थीटा इतके अँगल दोन प्लेनमध्ये किंवा दोन मिररमध्ये थीटा इतका अँगल कन्सिडर केला आणि त्यामध्ये एक ऑब्जेक्ट ठेवलेला आहे आपण, किंवा आपण बसलेला आहे जेव्हा सलूनमध्ये गेल्यानंतर एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं होतं. द नंबर ऑफ इमेज विल बी फॉर्म्ड ड्यू टू द मल्टिपल टाइम्स ऑफ रिफ्लेक्शन्स. मल्टिपल रिफ्लेक्शन होत असतं. इमेज दोन वेगवेगळे इन्क्लाइंड जे काही अँगल असते, दोन मिरर असल्यामुळं मल्टिपल रिफ्लेक्शन त्यामध्ये होत असते. देन द एक्झॅक्ट नंबर ऑफ इमेजेस विल बी डिपेंड्स अपॉन द ऑब्जेक्ट अँगल बिटवीन मिरर, जे काही अँगल असणार थीटा त्याच्यावर डिपेंड असणार आहे. त्याचबरोबर आपली ऑब्जेक्ट कुठे आहे त्याच्यावर बी डिपेंडंट असणार आहे. त्याचबरोबर n इज इक्वल टू 360 डिवाइड बाय थीटा एक फॉर्म्युला यूज केलेला आहे. देन n कॅपिटल N बी द नंबर ऑफ इमेजेस विल बी फॉर्म्ड, आणि हे काही कंडिशन्स मी परत एकदा रिव्हिजन्स केलेलेच आहे. तर सिमेट्रिक कंडिशन्स आहे असं कन्सिडर करा, आणि त्याचबरोबर सिमेट्रिक कंडिशनमध्ये ते पोझिशन्स बदललेलं नाही, फक्त आपण काय केलं अँगल विल बी चेंजेस केलेला आहे. तर एक अँगल दिलेला आहे थीटा इज इक्वल टू 45 न घेता आपण काय करू 40 इतका अँगल दिलेला आहे. ठीक आहे, 40 इतका अँगल त्या ठिकाणी दिलेला आहे. तर ही अँगल वाढवून थीटा टू हे 45 इतका डिग्री अँगल केलेला आहे, आणि त्याचबरोबर ती पोझिशन जी काय आहे ऑब्जेक्टची ते पोझिशन त्या ठिकाणी चेंज केलेली नाही आहे. आणि त्याचबरोबर जे काही इमेज विल बी फॉर्मेशन्स होत असते ते सेम होत असते, सिमेट्रिक आहे असं सांगितलं असेल तर तेव्हा काय करावं लागेल आपल्याला n इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय 40 इट इज 9. ओके, 9 येत आहे. आणि आपण काय करायचं आहे n-1 म्हणजे नंबर ऑफ इमेजेस विल बी फॉर्म्ड, 8 इमेजेस तयार होत असतात. ह्या कंडिशनमध्ये आपण एक्झाम्पल्स बघितलेले होते, जे काही 8 आलेला होता, आणि 8-1 म्हणजे 7 इमेजेस विल बी फॉर्म्ड. ठीक आहे, अशा पद्धतीने दोन कंडिशन्स आपण स्टडी केलेल्या आहेत, किती इमेजेस फॉर्म होत असतात. अँगल चेंज केलेला आहे, सिमेट्रिक ठेवलेलं आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करायचं थोडंसं कर्व मिररमध्ये कसं होत असतं, कर्व मिररमध्ये काय काय घडत असतं आपण बघणार आहे. आणि आत्ताच एक एक्झाम्पल दिलं आहे, तो चांगलं एक्झाम्पल, जे काय आपण गाडीच्या हेडलाईट्समध्ये आपण आपला चेहरा बघत असतो किंवा कॉन्व्हेक्स, जे काही प्लेन नसताना वेगवेगळ्या पद्धतीचे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहेत, तेव्हा आपला चेहरा खूपच मोठा दिसत असतो किंवा खूपच लहान दिसत असतो. अशा काही गोष्टी आपण स्टडी करणार आहे. म्हणजे ही जी कंडिशन असणार आहे ही कंडिशन त्यामध्ये नसणार आहे जेव्हा मिरर्स किंवा रिफ्लेक्टेड सरफेस हे प्लेन नसले तर.